नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्टडी एक्स निखिल या यूट्यूब चॅनलवर. इथे आम्ही बायोलॉजीतील कठीण संकल्पना ॲनिमेशनच्या मदतीने अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हायरल डिसीज म्हणजेच व्हायरसमुळे होणारे रोग. हे रोग कसे पसरतात, शरीरावर त्यांचा परिणाम काय असतो आणि आपण त्यापासून स्वतःचे रक्षण कसे करू शकतो, हे सगळं आज आपण अत्यंत व्हिज्युअल आणि इंटरेस्टिंग माहिती पाहणार आहोत. तर तयार व्हा, कारण ॲनिमेशन सोबत व्हायरल डिसीज समजणं होणार आहे अजून सोपं आणि मजेदार. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. परीक्षेची तयारी करताय आणि मानवी रोगांची ती लांबचक यादी, कोणतं कशामुळे होतं हे सगळं लक्षात ठेवायला खूप अवघड जातं नाही का? पण थांबा, काळजी करू नका. कारण आज आपण काही अशा जबरदस्त ट्रिक्स बघणार आहोत ज्याने हा सगळा विषय एकदम सोपा होऊन जाईल. हो ना, हे तर होतच. एवढी सगळी नावं, त्यांची कारणं, सगळं लक्षात ठेवणं म्हणजे एक मोठं चॅलेंजच असतं. पण आज आपण याच गोंधळावर एक असा उपाय शोधणार आहोत की त्यानंतर तुम्हाला हे सगळं अगदी सहज लक्षात राहील. चला, बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण काही बेसिक गोष्टी समजून घेऊ. मग विषाणू आणि जीवाणूजन्य रोगांसाठी 2 खास ट्रिक्स शिकू. त्यानंतर प्रोटोझोआ, बुरशी आणि इतर महत्त्वाच्या रोगांबद्दल बोलू. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिबंधाबद्दल बोलू. चला तर मग सुरुवात करूया. कोणताही विषय शिकण्याआधी त्याचा पाया पक्का करणं महत्त्वाचं असतं. म्हणून आधी आपण रोगांच्या वर्गीकरणाबद्दलच्या काही मूलभूत संकल्पना समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फरक म्हणजे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग. सोप्या भाषेत सांगायचं तर जे रोग एकाकडून दुसऱ्याला लागतात, म्हणजे विषाणू किंवा बॅक्टेरियामुळे होतात, ते संसर्गजन्य. आणि जे पसरत नाहीत, म्हणजे जीवनशैली किंवा अनुवांशिकतेमुळे होतात, ते असंसर्गजन्य. हा फरक कळला की पुढचं सगळं सोपं आहे. ओके, तर आता आपण पहिल्या प्रकारच्या रोगांकडे वळूया, म्हणजे विषाणूजन्य रोग. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी माझ्याकडे एक मस्त मेमरी ट्रिक आहे. फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा, सी.पी. राम, जे हिमाचल इंडियाचे डीजी आहेत, ते व्हायरल झाले आहेत. आता तुम्हाला वाटेल हे काय आहे? तर गंमत अशी आहे की ह्या एका वाक्यात विषाणूजन्य रोगांची जवळजवळ सगळी मोठी नावं लपलेली आहेत. आणि सगळ्यात भारी काय, तर वाक्यातला व्हायरल हा शब्द आपल्याला आठवण करून देतो की ही लिस्ट व्हायरसमुळे होणाऱ्या रोगांची आहे. चला, आता हे वाक्य तोडून बघूया. सी म्हणजे चिकन पॉक्स, पी म्हणजे पोलिओ, आर रेबीजसाठी, ए एड्ससाठी आणि एम म्हणजे मॉम्स किंवा मीझल्स. त्यानंतर डीजी मधला डी म्हणजे डेंग्यू आणि जी म्हणजे गोइटर. आणि हिमाचल इंडियामधला एच म्हणजे हिपेटायटिस आणि आय म्हणजे इन्फ्लुएन्झा. बघा किती सोप्पा आहे. आता आपल्या यादीतला एक महत्वाचा रोग, एड्स, याबद्दल थोडं जाणून घेऊया. एड्स हा HIV नावाच्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू काय करतो? तर थेट आपल्या शरीराच्या सैनिक प्रणालीवर म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करतो आणि तिला कमकुवत करतो. आणि तुम्हाला माहिती आहे, संशोधनानुसार हा विषाणू मूळचा आफ्रिकेतील एका विशिष्ट प्रकारच्या माकडात आढळला होता. विषाणूजन्य रोगांची ट्रिक तर आपण पाहिली. आता वेळ आहे जीवाणूजन्य रोगांची, म्हणजेच बॅक्टेरियल डिझिजेसची. आणि हो, यासाठी सुद्धा एक खास ट्रिक आहे. ही ट्रिक थोडीशी मोठी वाटेल, पण ही एक छोटी गोष्ट आहे, लक्षात ठेवायला खूप सोपी. वाक्य असं आहे, सी.पी. शर्मा यांना LPGमुळे DT3 नावाचा आजार झाला, ज्यामुळे त्यांना काळी खासी झाली आणि त्यांना GST भरावा लागला. चला, आता ही गोष्ट उलगडून पाहूया. सी.पी. शर्मा म्हणजे कॉलेरा आणि न्यूमोनिया. त्यांना आजार कशामुळे झाला? LPGमुळे. म्हणजे L लेप्रसी, P प्लेग. आजाराचं नाव काय? DT3 म्हणजे D डिप्थेरिया आणि T3 म्हणजे T ने सुरू होणारे 3 रोग, टिटॅनस, टायफॉइड आणि ट्युबरक्युलोसिस म्हणजेच TB. मग त्यांना झाली W म्हणजे वूपिंग कफ आणि शेवटी त्यांनी भरला GST, गोनोरिया, सिफिलिस आणि ट्रॅकोमा. ह्या लिस्टमधला एक महत्त्वाचा आजार म्हणजे TB म्हणजेच क्षयरोग. हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो आणि तो हवेतून पसरतो, म्हणजे खूप संसर्गजन्य आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर डॉट्स नावाचा एक खूप प्रभावी उपचार उपलब्ध आहे. हे नाव लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. चला, आता आपण पटकन 2 आणखी प्रकारच्या संसर्गजन्य रोगांबद्दल जाणून घेऊया. आणि हो,
यांच्यासाठी पण छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. बरं, तर प्रोटोझोआमुळे होणाऱ्या रोगांसाठी एक सोपं वाक्य आहे. दीपक में सूरज. ह्यातून डायरिया, पायरिया, काला आजार, मलेरिया आणि स्लीपिंग सिकनेस हे रोग लक्षात राहतात. आणि फंगस म्हणजे बुरशीजन्य रोगांसाठी एकच शब्द आहे, सबार. एस म्हणजे स्कॅबीज, ए अस्थमा, बी बॉल्डनेस, ए ॲथलीट्स फूट आणि आर म्हणजे रिंगवॉर्म. झालं. यापैकी काही रोग कीटकांद्वारे पसरतात, ज्यांना आपण व्हेक्टर बॉर्न रोग म्हणतो. जसं की मलेरिया आणि डेंग्यू हे दोन्ही डासांमुळे होतात. पण फरक लक्षात ठेवा, मलेरियामध्ये लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी कमी होतात, तर डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात. आणि स्लीपिंग सिकनेस हा सेजसे नावाच्या एका विशिष्ट माशीमुळे पसरतो. हे छोटे छोटे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत आपण संसर्गजन्य रोगांबद्दल बोललो. पण आता आपण अशा काही प्रमुख रोगांबद्दल बोलूया, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरत नाहीत, पण तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. या प्रकारात कॅन्सर आणि डायबेटीस म्हणजेच मधुमेह हे दोन मोठे आजार येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ आणि मधुमेह म्हणजे शरीरात इन्सुलिनची कमतरता, ज्यामुळे रक्तातली साखर वाढते. या दोन्ही आजारांचा संबंध आपल्या जीवनशैलीशी आणि काही प्रमाणात अनुवंशिकतेशी असतो. ठीक आहे, आपण रोगांबद्दल भरपूर माहिती घेतली, पण म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे आता आपल्या हातात असलेल्या सर्वात शक्तिशाली शस्त्राबद्दल बोलूया, ते म्हणजे प्रतिबंध. रोगांपासून दूर राहण्याचे काही सोपे पण खूप प्रभावी मार्ग आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लसीकरण. त्यानंतर येते वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि अन्न खाणं आणि आपल्या आजूबाजूला डास किंवा इतर कीटक होऊ न देणं. आणि हो, आजारी असताना इतरांपासून दूर राहणंही तितकंच गरजेचं आहे. आणि हा सगळा प्रतिबंधाचा खेळ अवलंबून असतो आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर, म्हणजेच इम्युनिटीवर. ही आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची एक नैसर्गिक ताकद आहे. काही इम्युनिटी आपल्याला जन्मापासून मिळते, तर काही आपण लसीकरणातून किंवा एखाद्या आजारातून बरं झाल्यावर मिळवतो. तर आज आपण रोगांचे प्रकार आणि त्यांना लक्षात ठेवण्याच्या काही मस्त पद्धती पाहिल्या. पण हे सगळं समजून घेतल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो नाही का, की आपल्या समाजाचं आरोग्य ही फक्त सरकारची किंवा डॉक्टरांची जबाबदारी आहे का, की यात आपली एक नागरिक म्हणून वैयक्तिक भूमिका ही तितकीच महत्वाची आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? आता मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिका, पुढे जा.